आणि तिसरा तो आजार म्हणालास की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, की ज्याच्यामध्ये माणूस सारखा देवाला नमस्कार करतो किंवा बाहेर जाताना उजवा पाऊल टाकलं नाही तर काहीतरी अशुभ घडेल असं वाटतं, म्हणून मग तो उजवंच पाऊल टाकतो. आणि मग एकदा पाऊल टाकल्यानंतर त्याला असं वाटतं की खरोखर उजवं पाऊल टाकलं तर का, तो परत मागे येतो, परत उजवं पाऊल टाकतो. मग नंतर त्याला 21 वेळेला ते पाऊल टाकल्याशिवाय चैन पडत नाही. मग तो 21 वेळेला ते मोजायला लागतो. मग मोजता 17 पर्यंत गेल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे 17 झाले का 18 झाले. मग तो ते सायकल पुन्हा पहिल्यापासून चालू करतो. म्हणजे नुसतं घरातून बाहेर पडणं या कृतीला त्याला 5-5 तास लागतात. हे इतके हे आजार जे असतात हे तीव्र असतात आणि ते आयुष्यावरती ते परिणाम करायला लागतात. किंवा ओसिडीमध्ये अजून हात धुवायचं ऑब्सेशन असतं, की हा माणूस सतत कंटिन्युअस हात धुतो, म्हणजे बॅरलचे बॅरल संपवतात किंवा अख्ख्या सोसायटीचं पाणी संपवतात, पण त्यांचं साबणाच्या वड्या दिवसाला 2-2 त्यांना लागतात. इतकं ते घासत जखमा होतात हातावरती, पण ते घासत बसतात. तर किंवा मग आपल्या घरच्या लोकांना बाहेर न आल्यानंतर त्यांना पाय धुवायला लावतात. ह्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्या घरच्या सगळ्या लोकांनी पाय धुवायचे. हे अशा पद्धतीचे हे त्रासदायक आजार असू शकतात. आणि पण त्याच्यावरती या सगळ्यांच्यावरती आता सायकोफार्मॅकॉलॉजीनं खूप छान औषधं शोधून काढलेली आहेत. तर त्याच्यामुळं माणसांनी न घाबरता घरी न बसता पुढं यावं. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे शेजारच्या मेडिकलमध्ये गोळी उपलब्ध आहे आणि इथं मी देवाला दोष देत बसलो. काही काही गरज नाही आहे. ॲटलिस्ट एकदा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला बघताय, मानसोपचार तज्ञ हे तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात आणि आल्यानंतर लगेच पकडून शॉक वगैरे आता कोण देत नसतात. तर त्यामुळे या बोला, चर्चा करा, पटलं तर औषधं घ्या, नाही तर अजून दुसऱ्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या. हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. त्यामुळे घाबरून घरात नका बसू, विचारा.